तो हेलो गाइस, मैं आप सबका हूँ दीपक गावित। तो कल ही ब्लॉग आने वाला था पर लाइट नहीं थी और मेरा मोबाइल चार्जिंग भी नहीं था, इसलिए कल ब्लॉग अपलोड नहीं किया मैंने। मतलब निकाला ही नहीं, मेरा मोबाइल ही स्विच ऑफ था। कल पूरा दिन स्विच ऑफ था, इसलिए कल मैंने वीडियो निकाला ही नहीं। और आज चार्जिंग है, मोबाइल भी चार्जिंग है और सब ठीक है। अभी आज म्हणजे 6 वर्षानंतर अजून आपण परत एकदा ट्राय करू राहिलो ब्लॉगिंगच्या ह्याच्यात। म्हणजे यावेळेस सक्सेसच व्हायचं आहे बा, यावेळेस फक्त हार नाही मानायचे। तर आता सध्या करू राहिलो थोडं गाडीचं काम। पाहू शकता तुम्ही आपल्याकडं AC, गॅस भरायचं मीटर वगैरे, आणि आपण आता या गाडीमध्ये AC भरणार आहे। आणि हे पायच्यातून हवा येते, इकडून वॅक्यूम होतं, मीटर आहे सॉरी कॉम्प्रेसर। आपण याच्यात AC भरू। आणि हा बाटला आहे आपला, हा AC गॅस राहतो, याच्यात AC गॅस राहतो, जड आहे। आणि हा त्याचा कॉक आहे। आपल्याकडे अजून आहेत 2-3 असे भरपूर कॉक आहे, पेटी आपल्याकडे पूर्ण साहित्य घेतले आपण। आता तर आपण ज्याचं याच्यामध्ये 2 येतात, हाय येतं, एक लो येतं। आणि तुम्हाला दाखवता आता इकडे तुम्हाला दिसणार नाही, पण मग दाखवतो पहा। असं खोलायचं इथून एक नट, आणि इथं आहे ना, इथं हा लोचा आहे, लो इकडं हायचा आहे, याच्या खाली हायचा आहे। मग तिला आपण डायरेक्ट ब्लॉक केलेलं आहे। तर आपण आता इथं थोडं आपल्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, जो हायमधून आहे ना तिथून लिकेज होता। तर लिकेज असाच असतो, तिथं पण असाच असतो की जिथं इथं जसं होतं ना तसंच इथं पण आहे, पण तिथून लिकेज होतं। तो सुईसारखे राहते ना, ते तिथून लिकेज होतं। तर मग आपण काय केलं, 12 नंबरचा बोल्ट घेतला, त्याला टेप लावून दिलं, जुगाड करून दिला तसं। आणि आता आपण डायरेक्ट लोच्या याच्यानेच कॉम्प्रेसर करून आणि गॅस भरू ACचा आपण। बाकी काय म्हणता मग, बाकी सगळे व्यवस्थित? मला वाटतं तुम्ही पण सगळे व्यवस्थितच असाल, जसे चालले तसे दिवस। पण मग माझ्या अंदाजे तर भरपूर लवकर दिवस जाऊ राहिले आजकाल। बघता म्हणजे आता 6वा महिना लागून गेला। म्हणजे 6 महिन्यापासून मी काहीच करेल नाही, कोणताच ब्लॉग अपलोड नाही करेल। पण आपले आता फक्त 300 सबस्क्रायबर आहे, पटकन जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा। तोपर्यंत मी आता इकडे काही माझ्याकडे स्टँड वगैरे नाही मोबाईलचं, पण आपण सगळं घेऊ सध्या। त्याच्यावर काम करून झालं का मग अजून आपण बोलू, त्यावर काम करतो मी। ओके, तो फाइनली गाइस हमारा गैस भर चुका है। इसी का गैस अभी हमने फुल भर दिया है। अभी देखते हैं कितने चिल्ड हो चुकी है हमारी गाड़ी। भाई साहब, बहुत दिनों के बाद देखो, अभी AC का जो लिमिट है मैंने 1 पे ही रखा है, फिर भी बहुत चिल्ड है। सच कहूँ बहुत चिल्ड है, 1 नंबर AC। अरे 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 मागसम डायरेक्ट थंडी वाजते, आई शपथ भाई। आता AC भरलाय, आता टेन्शन नाही। म्हणजे या गाडीमध्ये काहीच म्हणजे असं लिकेज होता, पण मग सापडत नव्हता लिकेज कुठं होता। डायरेक्ट जिथून आपण गॅस भरायचं ना, हाय लेवलचा जो होता ना नॉब, तिथूनच लिकेज होता। बाकी भाई मस्त, आता एकदम चिल्ड हो राहिली गाडी। बस अजून काय म्हणू तुम्हाला, अजून काही सांगू तुम्हाला, बस याच्या पुढं काहीच सांगू शकत नाही। आता काही नाही, सगळं आवरतं, आता सगळं झालेलं आहे, मस्त गाडी चिल्ड हो राहिली। आता दुकानावर जाऊ, दुकानावर बाकीचा ब्लॉग करू, पूर्ण ब्लॉग येईल आज संध्याकाळी। तर भाई फिक्स येईल, कमबॅक घेतलाय भाऊ मी आता। भाई तुला सांगू ना, तुम्हाला सांगू का एक गोष्ट, तुम्ही प्रयत्न करत राहा। तुम्ही पहिल्यांदा मी जाणतो भरपूर जणांचे मी व्हिडिओ बघितलेले आहे की त्यांच्या ना त्यांना पण 20 वर्षानंतर का होईना पण मग सक्सेस भेटलेली यूट्यूबवरनं, का होईना पण कशानं पण। तशीच आता मला पण मग महिन्यात घेईल, सक्सेस तर होईल, पण मग महिन्यात घेईल। तर आता पहिला दिवस आहे, बघू पुढं काय होतं ते, पण कंटिन्यू करत राहावं। चला बाय बाय, आता इडलाच ब्लॉग इथं संपवतो। आता मस्त चिल्ड हो राहिली गाडी, त्याच्यामुळे काही बोलत नाही मी आता तुम्हाला। तर का झाली तर काही सांगतो तुम्हाला, आता 2 वरच आहे तरी मस्त चिल्ड होते भाई। बाय बाय गाईज, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग अँड लाईक सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला।